हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम कसे आहात सर्वजण? असे आहे की मस्तच असाल, मजेत असाल. चला तर आपण आज नवीन रेडीमेड रांगोळी आपण तयार करणार आहोत. सणवार सुरू होतच आहे, तुम्ही बघतच असाल. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे सणवार एका पाठीमागे येतच असतात. त्यामुळे आपण असे सणवारासाठी लागणारी रांगोळी वगैरे आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. चला तर आपण आता रेडीमेड रांगोळी तयार करायला सुरुवात करणार आहोत. हे आपण अशा प्रकारे बेलाचं पानच तयार करणार आहोत. त्यामध्ये महादेवाचं पिंड आणि त्रिशूल आणि ओम असं काढून घेणार आहोत. आपण श्रावण महिन्यासाठी बेलपत्र लागतोच आपल्याला, त्यामुळे बेलपत्राचीच आपण सर्वात प्रथम रांगोळी तयार करणार आहोत. पहिल्या सोमवारला बेलपत्र असे मी 4 ट्रेंडिंग अशा रांगोळ्या तयार करणार आहे, कारण ह्या श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत. आपण 4 सोमवारला 4 वेगवेगळ्या रांगोळ्या आपण तयार करून घेणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जातील. आणि सर्वांना सर्वप्रथम माझ्या चॅनलला लाईक करत चला. तुम्ही जर लाईक करत नसाल, कमेंट करत नसाल तर मलाही व्हिडिओ करायचा कंटाळा येत आहे. तुम्ही लाईक केल्यामुळं आणि कमेंट केल्यामुळं मलाही व्हिडिओ करण्याचा प्रोत्साहन भेटतो. त्यामुळे लाईक आणि कमेंट करत चला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशी नवीन रांगोळ्या काढायची कला भेटेल. आता नागपंचमी वगैरे आहे मंगळवारी, त्यामुळे मी नागपंचमीचा पण व्हिडिओ टाकणार आहे. ती रेडीमेड रांगोळी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परत ट्रेंडिंग असं सगळं जे सणवार सुरू होणार आहे ते सर्व मी रांगोळ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. परत आपल्याला रोजच्यासाठी लागणाऱ्या पण रांगोळ्या मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. परत उलन मॅट वगैरे ट्रेंडिंग असे सगळे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. ही रांगोळी कशी बनवली ते तर तुम्ही पाहतच असाल. सर्वप्रथम मी OHP शीटवरती आधी बेलपत्र मी आखून घेतलेले आहे. त्यानंतर फेविक्विक आणि पाणी घेऊन मी त्यावरती अप्लाय करून घेत आहे. त्यानंतर मी रांगोळी टाकून घेत आहे. पहिला शेड मी आता देऊन घेत आहे. पहिला शेड हा मी 1 ते 2 तास सुकवून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी सेकंड शेडिंग करणार आहे. रांगोळी पूर्णपणे सुकू द्या चांगली अशी. रांगोळी सुकल्यानंतरच डबल शेड करा तुम्ही. रांगोळी सुकल्यानंतरच खूप छान दिसेल, त्यामुळे रांगोळी आधी सुकू द्या. स्टेप बाय स्टेप मी दाखवत आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा. खूप सोपी आहे, काढायला पण खूप सोपी आहे, सहजच जमून जाईल तुम्हाला. तुम्हालाही काही अडचणी वगैरे असतील तर मला कमेंट करून विचारा, मी ते तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. एका ताईची मला कमेंट आली होती की माझं रांगोळी निघून जात आहे, त्यामुळे मी कशी काय करणार. तर रांगोळी निघून जात असेल तर तुम्ही समजायचं फेविकॉल यूज केलेला आहे. फेविकॉल यूज नका करू, फेविक्राईल यूज करा. फेविक्राईलनंच रांगोळी चिटकून बसते. आणि पाण्याचं आणि फेविक्राईलचं प्रमाण हा सेम असला पाहिजे. अशा प्रकारे मी डबल शेडिंग करून घेत आहे. सावकाश तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही नीट बघा. सगळीकडे थोडं थोडं अप्लाय करून घेऊनच मग लावायचं आहे. त्यानंतर वरतून दाब देऊन आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून रांगोळी चिपकून बसेल. अशा प्रकारे एक बेलपत्र तयार करून घेतले. आता बाकीचे राहिलेले 2 पण मी स्टिक करून घेणार आहे.
हे पहा, अशा प्रकारे मी तयार करून घेतलेले आहे. परत मी सुकाय ठेवले होते. सुकून झाल्यानंतर परत मी फेविक्रिलचे इथे कलर यूज केलेले आहे. त्याला मी आउटलाईन देऊन घेत आहे. या ठिकाणी मी ब्लॅक कलर यूज केलेला आहे. ब्लॅक कलरनं उठावून दिसेल रांगोळी, त्यामुळे मी ते ब्लॅक कलर यूज केलेला आहे. बघा, आउटलाईन केल्यानंतर रांगोळी अजून इतकी ॲक्टिव्ह दिसते, त्यामुळे आउटलाईन व्यवस्थित करा तुम्ही. आउटलाईन केल्यानंतर किती छान दिसते बेलपत्र. तुम्हाला आजची रांगोळी कशी वाटली काय नाही मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे व्हाईट कलरनं आपण कलर देत घेत आहोत. 3 लाईन घेत आहोत पट्टी ओढून. त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी कटिंग करत आहे. आणि डिझाईन कशी वाटली काय नाही कमेंट करून सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.